हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी रोशनी इंगडे, रोशनी अँड हरीश या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते. आणि मी माहीत आहे का खूपच दिवसाच्या नंतर या माझ्या चॅनलवरती ब्लॉग बनवला आहे. तर सर्वांनी कंटिन्यू ब्लॉग पहा. आणि आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार, खूप चांगला आहे. कारण की आजचा ब्लॉग आहे ना, हा आमच्या अकोला जिल्ह्यातील डिग्रस या गावामधील जत्रेतला आहे. आणि या गावामधली जत्रा जी आहे ना डिग्रसची, ही आहे सोपीनाथ महाराजांची. आणि सोपीनाथ महाराजांचं मंदिर हे डिग्रसमध्ये चांगलंच मोठं मंदिर आहे आणि प्रसिद्ध मंदिर आहे. तर इथं दूरदूरून लोक येतात या जत्रेमध्ये. आणि खूप छान मजेदार ब्लॉग बनवला आहे. तर सर्वांनी ब्लॉग कंटिन्यू पहा शेवटपर्यंत आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला. जर नवीन असेल चॅनलवरती तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आणि बघा, आता आम्ही प्रवेशद्वारामधून निघालो मंदिराकडे. आणि सुरुवातलाच माझे काका काकू मला भेटले, तर थोडंसं त्यांच्याबरोबर भेटलो, बोललो. त्याच्यानंतर आम्ही जत्रेमध्ये गेलो. पाहिजे का सोन्याची अंगठी? कोणा हात कापून नेला तर मग आधी जत्रे चालू आहे ना, सोन्याची अंगठी घेतो म्हणते. आणि बघा यूट्यूब फॅमिली, डिग्रसची जत्रा आहे सोपीनाथ महाराजांची. आणि सोपीनाथ महाराजांचे फोटो नसले म्हणजे जत्रेला काही अर्थच नाही. तर सोपीनाथ महाराजांचे फोटो तर राहतीलच जत्रेमध्ये. आणि गजानन महाराजांचे खूप सारे छान छान फोटो होते. हे बघा, इथं चाळणी सुप जे काही खेड्यागावामध्ये जे लागते ना ग्रामीण भागामध्ये, ते सगळ्या वस्तू होत्या. पण पोरायले ते पायात काही इंटरेस्ट वाटत नव्हता. तर चालले होते पोट्टे पुढे सगळेजण. पुढे जाऊन आम्हाला मस्त मेकअपचं काही सामान दिसलं. तर प्रतीक्षा म्हणे, मावशी ट्राय करून पाय ना. मग मी म्हटलं बरं माय, काही हरकत नाही. मग मी पण ट्राय करायला लागले. हा होता कंबरपट्टा. पाहिला, ते बाईनं किंमत सांगितली. म्हटलं जाऊ दे माय बाई, काही कामाची गोष्ट नाही आपल्या, काही ठेवून दिलं मग वापस. आणि तसं पण कंबरपट्टा माझ्याकडे तसं ऑलरेडी पहिले होता. आणि पैशाचा नाश करून काही फायदा नाही, असलेल्या वस्तू डबल घ्या. तर मग आता पुढे निघाल्यावर आम्हाला गावातलं एक नवीन जोडपं भेटलं. यावर्षीच नवीन लग्न झालं, भेटले. त्यांना पण छान वाटलं आमच्याबरोबर बोलून. आम्हाला पण चांगलं वाटलं. लई दिवसाच्या नंतर भेटल्यानंतर म्हटलं चला आता सर्वात आधी घ्या म्हटलं दर्शन सोपीनाथ महाराजांचं. तर आम्ही निघालो दर्शनासाठी. किती जाय? तर त्याच्यानंतर यूट्यूब फॅमिली, मी घेतला सर्वात आधी एक इचूकाटा. आणि इथं मंदिरामध्ये माहिती आहे का, इचूकाटा सर्व भावी भक्त वाहत असतात दरवर्षी आले की. मी पण घेतला. आणि त्याच्यानंतर पूजेचं सामान घेतलं ताई आणि मी. आम्ही त्याच्यानंतर मंदिरामध्ये गेलो. हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे. दुसरं पण आहे, ते पुढचं आहे. आणि हे एकदम मंदिराच्या जवळचं प्रवेशद्वार आहे. तर प्रतीक इथं व्हिडिओ बनवत होता. माझ्या ताईचं पण यूट्यूब चॅनल आहे मित्रांनो, नक्कीच बघा. रीता प्रोडक्शन म्हणून माझ्या ताईचं चॅनल आहे. आणि ही माझी मोठी बहीण आहे. माझ्या ताईचं चॅनलला पण नक्कीच भेट द्या. आणि तिचं पण छान कॉमेडी व्हिडिओ असतात. नक्कीच आवर्जून सगळ्यांनी पहा. व्हिडिओ आवडले तर लाईक, कमेंट आणि शेअर पण, आणि सबस्क्राईब पण सर्वात आधी करा रीता प्रोडक्शन या चॅनलला. तर चला आता आम्ही मंदिरामध्ये पुढे गेलो. यूट्यूब फॅमिली, नागपंचमी आणि सोपीनाथ महाराजांच्या या जत्रेला दोन्ही वेळेस या मंदिरामध्ये एवढी गर्दी असते ना. आज पण एवढी गर्दी होती, भरपूर गर्दी होती की दर्शनासाठी सर्वांनी नंबर लावले होते. आणि आमचा नंबर तर मी म्हणते संध्याकाळपर्यंत लागत नव्हता. तर आम्ही बाहेरच पूजा केली. हे पहा, सर्व भावी भक्त काही नंबरामध्ये लागलेले आहेत, काहींनी बाहेर पूजा केली आहे. आणि चांगलंच प्रोटेक्शन पण होतं इथं पोलिसांचं. तर पहा, बाहेरच पूजा मांडली होती. आणि नैवेद्य वगैरे तर एवढे आणले होते ना भावी भक्तांनी की तिथं ढिगार लागला होता नैवेद्याचा. आज भक्तांची जास्त गर्दी असल्यामुळे सोपीनाथ महाराजांच्या प्रतिमा ज्या आहेत ना, त्या बाहेर आणून ठेवल्या होत्या. आणि बाहेरच मग सर्व भावी भक्तांनी काही दर्शन घेतलं आणि काही मंदिरामध्ये आत गेले. जे सकाळपासून आले त्यांचेच नंबर लवकर लागले. आणि जे दुपारी आले ना त्यांचे नंबर तर मी म्हणते संध्याकाळपर्यंत पण लागले नसतील. खूप गर्दी होती तिथं. तर आम्ही पण बाहेरच पूजा केली. त्याच्यानंतर आम्ही गेलो पोट्टेली. म्हटलं चला काही लेवड्या फुटाने काही घ्या म्हटलं. तर आता ताई आणि मी आम्ही लेवड्या फुटाने घेतले. आता तुम्हाला तर माहित आहे यूट्यूब फॅमिली, जत्रेत गेलं ना तर असं वाटते काय काय घ्यावं काय काय नाही, सगळंच काही घ्या वाटते, सगळ्याच याची खरेदी करा वाटते. तर आता आम्ही चालून थकलो होतो. ऊन पण भरपूर तपत जाय.
तर सर्वात आधी म्हटलं थोडंसं पोट थंड करावं, तर त्यासाठी आम्ही कुल्फ्या घेतल्या, कुल्फ्या खाल्ल्या. ताई, मी, पोट्टेनं सगळ्या चिल्लर पार्टीनं कुल्फ्या खाल्ल्यावर मग काय पाणीपुरी सेंटर दिसलं बुवा. मग आम्हाला पाणीपुरी सेंटर दिसल्यावर आमची दीदी गेली ना सगळ्यात पहिले पाणीपुरीच्या गाडीजवळ. तिथं गेल्यावर मग म्हणते की मावशी पाणीपुरीची चव लय चांगली वाटू राहिली म्हणते, पाणी लय चांगलं दिसून राहिलं पाहिले. मग काय सगळेजण लागले नंबरात पाणीपुरी खायसाठी. आता नंबर कधी लागेन कधी नाही काय माहीत म्हटलं, पण जाऊ द्या नंबरात उभं राहू, कारण की जत्रा असल्याच्यानं गर्दी पण भरपूर होती तिथं. तर इकून तिकून सगळेजण बसले वाट पाहत. त्याच्यानंतर आमचा लागला नंबर, तर आम्ही लागलो आता पाणीपुरी खायला. माझ्या बहिणीचं तोंड आलं बरं, तिच्या तोंडात होते लय मोठे फोड येईल जिबिले. तरी म्हटलं बाई म्हटलं खाय पाणीपुरी काही होत नाही म्हटलं. तर तिला पण तोंडाची आग होत होती, तरी पाणीपुरी चांगली दिसली तर खाल्ली. आता तोंडाची आग होऊन राहिली. हा हू करत करत 2-3 पाणीपुरीचे फुगे खाऊन घेतले. नंबरवारी लागले. पनूला म्हटलं खाना, तर पनू म्हणे नाही मी आलू पोंगे खातो. पनून काही पाणीपुरी खाल्ली नाही. बाकीच्या आम्ही पाणीपुरी खाल्ली. त्याच्यानंतर पुढे गेलो आणि पुढे गेल्यावर काय मग पाणीपुरी झाल्यावर मग घेतले पोंगे. मग पोंगे पांगे हे चिल्लर पार्टी बसली पोंगे पांगे खात. पोंगे पांगे खाल्ल्यानंतर थोडं पुढे जात नाही, तर पुढे गेल्यावर मग दिसले पापडचं दुकान. प्रतीक्षाला म्हटलं की आधी तळलेले पापड आहे ते घे ते खाय, तर म्हणे नाही मला एकदम गरम गरम पापड पाहिजे, गरम गरम. तर मग तिची मम्मी म्हणे घ्या म्हणे कढईतला पापड काढा आणि प्रतीक्षाच्या तोंडात टाकून द्या. त्याच्यानंतर पुढे जात नाही तर लेकरं ज्यूस वाल्याला पाहिजेत म्हटलं, आता ज्यूस प्यायचा विचार आहे वाटते बहुतेक, म्हणून असतात पाहू राहील. ज्यूसले पाहतात आपल्या तोंडा इकडे पाहतात म्हटलं अरे वा ज्यूस प्यायची इच्छा झाली वाटते. आमची प्रतीक्षा दीदी अशी आहे ना युट्यूब फॅमिली की सामान पाहणार भरपूर, मेकअपचं पण घेणार कधीच काहीच नाही, कारण की तिला मेकअप करायला अजिबातही आवडत नाही. कुठेही जाणार ना तर ते अशीच साधी सिंपलच राहणार. ते फक्त तिचं मन झालं हे खेळभांडे घ्यायसाठी. म्हटलं आता घेते की काय, तिला म्हटलं बाई तू कॉलेजला आहे म्हटलं, खेळभांडे काही घेऊ नको बा. आणि सर्वात शेवटी माहिती आहे का लास्टले मला हे फुगे दिसले जे आपल्या लहानपणी जत्रेमध्ये असंच जात. हे फुगे दिसल्यावर ना लहानपणची आठवण आली, जे मामाच्या गावात आम्ही जत्रेला जात जाऊ. आता आम्ही निघालो सगळे घरी जाताना आम्हाला दिसलं चिसायचं झाड. मग काय सगळे वानर तुटून पडले चिसायच्या झाडावर. आम्ही सगळे गेलो चिंचीच्या झाडाखाली गेल्यावर मग तिथं जाऊन माहित पडलं की चिंचीच्या झाडावर पण माकडं आहेत वरे. मग वरच्या माकडाला पाहून आमच्या या खालच्या माकडाला वाटली थोडीफार भीती, पण मग काय चिंचा कवट पाहून भीती पडून गेली. त्याइले दात काढतात खालून ये खालचे माकडं वरचे माकडं पाहतात आम्हाला. पण असं करता करता आम्ही चिंचा आणि कवट किती मोठे जमा केले घोसचे घोस चिंचा येते एकदम निरा मस्त पैकी. तर पहा मित्रांनो आम्ही घेतले चिंचा कवट. हे दाखव रे इकडे चिंचा कवट. हे बा कवट आहेत चिंचा आहेत. एवढे मोठे चिंचा कवट घेतले. हे बा झाडाला टाकले तुम्हाला किती मस्त आहेत. हे बघ कौट किती आहेत या झाडाने. बदबद कौट आहेत सगळे. आणि हे सगळी टीम जे आहे ना हे आंबट खाणारे लोक आहेत सगळे. तर हे आता पाडून राहिले कौट. हे बाजूला आहे चिंचेचं झाड. लय मोठ्या चिंचा गेले, पण एवढ्या मोठ्या चिंचा आम्ही घेतल्या. तुम्ही पाहिलंच आता केवढं मोठं गटोड भरलं फक्त चिंचा आणि कवटायचं. हे हरभऱ्याचं वावर आहे इथं. हे आहे इथं हरभऱ्याचं वावर. या हरभऱ्याच्या एकाही दाण्याला कोण खाऊन पाहिलं नाही का हरभऱ्याला पण कोण पाहिलं नाही. लेकरायला फक्त पाहिजे चिंचा आणि कौट, त्याच्याशिवाय दुसरं काही पाहिजे नाही. हे बाई इकडे माझी बहीण काय करून राहिली. काय झालं फोडाची आकृती तोंडाची चिंचा खाली. हिच्या तोंडाला फोड आले जिभीला फोड आले तरी चिंचा खाऊन राहिली. अरे तर बाई त्याच्यावर मीठ काय थोडं मस्त मजा येते अजून. तर आता युट्यूब फॅमिली आम्ही निघालो सगळेजण चिंचा बोरं आवडे खात घरी. आता हे गाणं आठवण आलं मला. चिंचा बोरे आवडे झाड आला, मुलं गेले पडायला, खाऊन खोकला आला, मग डॉक्टर आला सुया द्यायला. तर चला बाय. सांगा कमेंट करून व्हिडिओ कसा वाटला, ब्लॉग कसा वाटला.